त्या दैत्याचा वध करण्यासाठी जिचा जन्म झाला किंवा जी निर्माण झाली ती कोण होती? तर साक्षात एकादशी, एक सात्विक स्त्री होती. आता ह्या स्त्रीच्या नावाने ह्या पर्वाला आपण नाव दिलंय एकादशी. तिचं नाव सुद्धा एकादशी होतं. आता मित्रांनो, आपण वास्तवाकडे वळूया. या पौराणिक कथेमधून वास्तवाकडे जाऊया. याच्यामागे विज्ञान काय आहे, याच्यामध्ये खगोलशास्त्र काय आहे, याच्यामध्ये भौगोलिक परिस्थिती काय आहे हे समजून घेऊ. हा पर्व आपण त्या दृष्टीने का हे करतो, साजरा करतो. मित्रांनो, आषाढी एकादशी. आता ह्या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी सुद्धा ते निद्रावस्थेत गेले.